नमस्कार, मी गायत्री. नथीचा साज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की इयरिंग प्लस बुगडी असलेले हे युनिक असे मोत्यांचे इयर कफ कसे बनवायचे. अशा प्रकारचे आपल्याला इयर कफ बनवायचे आहेत. खूप सुंदर आणि युनिक डिझाईन आहे ही. हे इयर कफ तुम्ही साडीवर किंवा ड्रेसवरही परिधान करू शकता. खूप सुंदर लुक येतो याने. खूप जणांची डिमांड होती की या व्हिडिओसाठी की याचं ट्युटोरियल त्यांना हवं होतं. खूप जणांनी मेसेज केले होते की याचं ट्युटोरियल मॅम प्लीज द्या म्हणून. व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा. खूप युनिक डिझाईन आहे ही. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबही करून ठेवा. चला तर पाहूयात आता की हे मोत्यांचे युनिक असे इयरिंग प्लस बुगडी असलेले इयर कफ कसे बनवायचे. आज आपण मोत्याचे इयरिंग प्लस बुगडी असलेले इयर कप कसे बनवायचे ते शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला जे मटेरियल लागणार आहे ते आपण बघून घेऊयात. सगळ्यात पहिले आपल्याला हे 3 टूल्स लागतील. हे आहे फ्लॅट नोज प्लायर, त्यानंतर आपल्याला कटर लागणार आहे, तसंच हे राऊंडवालं नोज प्लायर लागणार आहे. त्यानंतर ही 0.3 ची फिक्सिंग वायर लागणार आहे. 20 गेटचा हा मी बेस कट करून घेतलेला आहे, म्हणजे 20 गेटची तार आपल्याला लागणार आहे. त्यानंतर हे 4 mm चे जॅपनीज क्वालिटीचे ऑफ व्हाईट मणी आहेत. त्यानंतर हे 5 mm चे जॅपनीज मणी आहेत. हे मी जॅपनीज घेतलेले आहेत. इथं तुम्ही ग्लास बीड्सही घेऊ शकता. 4 mm आणि 5 mm आहे. हा असा मोत्याचा इयरिंग प्लस बुगडी असलेला हा आपला खूप मोस्ट ट्रेंडिंग असलेला हा इयर कप आहे. खूप जणांचे मला मेसेज आले होते की याचं ट्युटोरियल द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा कसा बनवला आहे हा मी वन साईडचा बनवून घेतला आहे. आपल्याला अदर साईडचा हा बनवून घ्यायचा आहे. यामध्ये हा जो बेस आहे हा बेस आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल क्रिएट करायचा आहे. हा बेस आपल्याला हा 20 गेटच्या टायरवर आपण केलेला आहे. आपण फर्स्ट हा वाला बेस क्रिएट करून घेऊयात. त्यासाठी मी ही 20 गेटची तार घेतलेली आहे. तुम्ही एवढी हाताच्या थोडं जास्त इथपर्यंत अशी घेऊ शकता. राऊंडवाले नोज प्लायर घेत आहे मी. याला इथे कॉर्नरला पकडून हा एक राऊंड मारून घ्यायचा आहे. असा जसा आपण नथला लूप बनवतो हा डबल फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर फ्लॅट नोज प्लायरचा वापर करून हे असे 2 ते 3 राऊंड फिरवून घ्यायचे आहे. बिकॉज आपल्याला इथे इयरिंग बनवायचे आहेत. तो बेस क्रिएट झाला पाहिजे अशा प्रकारे. 3 ते 4 राऊंड मारले तरी ओके आहे. बेस असा दिसेल. त्यानंतर हा जो पोर्शन आहे त्यानंतर हा जो बेस आहे याला आपल्याला टर्न करायचा आहे. हे असं पकडायचं आणि याला जस्ट हा असा वरच्या साईडला टर्न करून घ्यायचा अशा प्रकारे. म्हणजे हा आपला जो इयरिंग आहे त्याचा बेस क्रिएट झाला. आता आपल्याला हा जो वरचा आपण जे बुगडी म्हणतो त्याचे बेस आता इथला वरचे 2 बनवून घ्यायचे आहेत. फर्स्ट म्हणजे हा आपण शेप देऊन घेणार. हा असा जस्ट फक्त वायर ही अशी कर्व मध्ये करून घ्यायची. हा जो पोर्शन आहे हा बॅक साईडला जाणार आणि दिसताना हा वाला फक्त फ्रंट लूक दिसणार. हे बॅक साईडला जाणार. आपण असा कर्व करून घेऊया त्याला.
इयरिंगचा बेस बनवून झाल्यानंतर वायर कर्व करून घेतल्यानंतर आता आपल्याला हा जो पोर्शन आहे हा इथून बेंड करायचा आहे. सो आपण हे जे मेजरमेंट आहे हे तुम्ही 2 इंचापर्यंत असं घेऊ शकताय. सो 2 इंचाचं असं मेजर घेऊन मी हे 2 इंचाचं असं मेजर घेऊन मी इथून जो हा पोर्शन आहे हा मी असा बेंड करून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही आधी याच्यावर जर फुलांचं लॉकिंग करायचं असेल, तुम्हाला जर आधी हे फुलांचं लॉकिंग करायचं असेल तर तुम्ही आधी फुलांचं लॉकिंग करून देन मग हा बेस क्रिएट करू शकता. बट पूर्ण एक बेस क्रिएट करून देन तुम्ही लॉकिंगही करू शकता. सो आता आपण हा खालचा वाला बेस क्रिएट झाला, तसेच आपल्याला आता हे वरचे बेस क्रिएट करून घ्यायचे आहेत. फर्स्ट आपल्याला हा लूप बनवून घ्यायचा आहे. सो त्यासाठी आपल्याला इथून हे असं अर्धा इंचाचं सोडून हा इथून एवढा असा अर्धा इंचाचा पोर्शन सोडून तुम्हाला इथून ही वायर बेंड करून लूप क्रिएट करायचा आहे. हे असं पकडून राऊंड नोज प्लायर घेऊन हे इथून एक असा राऊंड वळवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने म्हणजे इथे आपल्याला फ्लॉवर हे जे क्रिएट करायचं आहे सो त्याच्यासाठी एक बेस क्रिएट होईल. हे मी राईट साईडचं बनवून घेतलेलं आहे. सो आता आपल्याला हे लेफ्ट साईडचं बनवून घ्यायचं आहे. सो ही वायर मी या साईडला टर्न करणार. जसे इकडं आहे तसा हा वाला पोर्शन या बाजूला होणार. हा आपला फर्स्ट लूप क्रिएट झाला. तसंच आता इथे फ्लॉवर लॉकिंग करायचं आहे. सो आपल्याला इथे एक सेकंड लूप करून घ्यावं लागणार आहे. सो इथे अर्धा इंचापेक्षा थोडीशी जास्त म्हणजे 3 लाईन्स जास्त इथे तुम्ही याला मार्क करून घ्यायचंय आणि इथून तुम्हाला परत एक असा राऊंड फिरवून घ्यायचा आहे, जसा इकडे आपण लूप बनवला आहे. सो याला असं पकडून हा परत एक लूप बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आणि त्यानंतर आता इथे एंडला मोती लावण्यासाठी आपल्याला अजून एक छोटा लूप बनवून घ्यायचा आहे. याला व्यवस्थित टाईट करून ही वाली जी वायर आहे ही आता या साईडला सरळ करून घ्यायची अशी आणि एंडचा लूप बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला आता हे मेजरमेंट इथून अर्धा इंच आणि त्याच्यापेक्षा अजून 3 लाईन जास्त असं मेजर घेऊन इथे एक आपल्याला एंडचा लूप बनवून घ्यायचा आहे. सो मी आता इथून हे कट करत आहे आणि हा लूप मी असा आतल्या साईडला वळवून घेत आहे. अशा पद्धतीने तो अशा प्रकारे हा बेस क्रिएट झालेला आहे आता आपला. आता यावर आपल्याला हे असे फ्लॉवर्स लॉक करून घ्यायचे आहेत. लॉकिंग साठी आता आपल्याला ही 0.3 ची फिक्सिंग वायर लागणार आहे. यामध्ये मी हा थोडा पोर्शन असा कट करून घेत आहे. आता फर्स्ट आपल्याला इथले फ्लॉवर लॉक करून घ्यायचा आहे. सो मी या लूपच्या इथे हा जो बेस क्रिएट केला इथेच असं पकडून याला मी असे टाईट 2 फेरे मारून घेत आहे. आपल्याला ही वायर इथे अडकवून घ्यायची आहे. एक्स्ट्राची जी एक्सेस वायर आहे ती मी कट करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला हे ऑफ व्हाईट कलरचे जॅपनीजचे मी मणी घेतलेले आहेत 5 mm चे हे लागणार आहेत. हे आपल्याला या वायर मधून पास करून घ्यायचे आहेत. 6 टाकायचे फर्स्ट आणि देन मध्ये आपल्याला लागणार आहे तो एक 7वा. टोटल हे असे 7 मणी लागतील. आत्ता वायर मध्ये टाकताना 6 मणी टाकून घ्यायचे आहेत. वायर मधून टाकून घेतल्यानंतर आता या बेसवर आपल्याला हे फ्लॉवर क्रिएट करायचं आहे.
सो आता इथून आपल्याला असा हा राऊंड क्रिएट करून हे बेसला लॉक करायचं आहे. अशा पद्धतीने 2 फेरे मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर याला ट्विस्ट टाकायचा. ट्विस्ट टाकल्याने जेही तुम्ही राऊंड केलेला आहे हा एकदम टाईट बसतो. सो हे फ्लॉवर बनवण्यासाठी आपण हा खालचा बेस क्रिएट करून घेतला होता. आता आपल्याला यामध्ये आपल्याला एक मोती लावायचं. सो ही वायर अशी मी साईडने घेते फक्त, आणि यामध्ये हा सेम साईजचाच मोती टाकत आहे. सो याला व्यवस्थित लेफ्ट हँडनी पकडून ही परत वायर अशी फिरवून हा पोर्शन इथला टाईट करून घ्यायचा आहे. ओके, आता यानंतर आपल्याला याच्यावर स्टार लॉकिंग करायचं आहे. स्टार लॉकिंग करत असताना 2-2 मोत्यांवरनं वायर फिरली गेली पाहिजे. सो फर्स्ट मी इथून स्टार्ट करत आहे. हा 1 आणि 2 मोती, फर्स्ट आणि सेकंड, हे फिरवल्यानंतर मी बेसला एक लॉक करून घेत आहे. देन सेकंड घेताना फर्स्ट वाला सोडून सेकंड आणि थर्ड असा घ्यायचा आहे. अशा प्रकारे. त्यानंतर सेकंड सोडून थर्ड आणि फोर्थ मी परत बेसला लॉक करून घेत आहे. तसंच फोर्थ आणि फिफ्थ, त्यानंतर 5वा आणि 6वा, आणि एंडला 6 आणि 1, हे असं करून कम्प्लीट हे असं फ्लॉवर क्रिएट करून घ्यायचं आहे. आणि ही वायर इथेच लॉक करून घ्यायची आहे. इन केस जर एक्सेस राहिली तर ती कट करून घ्यायची आहे. इयर कप मधला इयरिंगचा बेस आपला कंप्लीट झालेला आहे. आता हा वरचा पोर्शन आपल्याला सेम फुलांमधून कव्हर करून घ्यायचा आहे. इथे मी 5 mm चे मणी लावले. आता आपल्याला वरती 4 mm चे मणी लागणार आहेत. सेम क्वालिटी घेतली आहे मी जॅपनीज. तुम्ही इथे ग्लास बीड्स पण घेऊ शकता. तर हे वाला फर्स्ट फुल करून घ्यायचं आहे. सेम त्याच्यासाठी यामधली मी वायर थोडी कट करून घेत आहे. सो मी कट करून घेत आहे. इथे मी ही वायर लॉक करून घेत आहे 2 फेरे मारून. अशा प्रकारे एक्सेस वायर असेल तर तुम्ही कट करून घ्याल. त्यानंतर यामध्ये मी आता हे 5 मणी टाकून घेत आहे 4 mm चे. अशा पद्धतीने. आणि याला इथे खाली जसं आपण राऊंड केला सेम असाच राऊंड करून बेसला लॉक करून घ्यायचा आहे आणि ट्विस्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे आता मध्ये मोती लावायचा आहे. सो तुम्ही हा 4 mm चा पण लावू शकता, किंवा आपण हा 2 mm चा मोती इथे यूज करणार आहे. मी मगाशी मटेरियल सांगताना 2 mm चे मणी सांगितले नाही. सो आपल्याला हे 2 mm चे मणी सुद्धा लागणार आहेत. वायर मध्ये हे मी टाकून घेत आहे. हा मध्ये असा ठेवून यालाही बेसला असं लॉक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे. त्यानंतर इथून ही वायर अशी खाली टाकून हा वाला जो पोर्शन आहे तो आपल्याला टाईट करून घ्यायचा आहे. हे असं टाकून टाईट. आता आपल्याला या फुलाला लॉक करून घ्यायचं आहे. सो या फुलामधून ही वायर अशी पास करून घ्यायची आहे टाईट, आणि बेसला असं लॉक करून घ्यायचं आहे. चारी साईडने व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो लूप आपण क्रिएट केलाय त्या लूपवर व्यवस्थित ते फुल लॉक होईल. हे टाईट ज्यावेळेस खेचताय त्यानंतर बेसला एक लॉक करायला विसरू नका, जेणेकरून ते छान टाईट होईल. अशा पद्धतीने हे वरचं वालं फुल आपलं लॉक झालेलं आहे. आता सेम इथे आपल्याला हे फुल करून घ्यायचं आहे. ही वायर लॉक करत इथे आणायची आणि यामध्ये आता सेम 5 मणी टाकून घ्यायचे.
त्याला सेम राऊंड करून हा बेसला असा लॉक करून घ्यायचा आहे. पद्धतीने एक ट्विस्ट करायचा आहे. आता यामध्ये मोती टाकून घ्यायचा आहे आपल्याला 2 mm चा. असं टाकून सेम बेसला लॉक करून असं बॅक साईडने फ्रंटने बॅक साईडला काढून असं टाईट करायचं आहे आणि बेसला लॉक करायचं आहे. सेम तुम्ही अजून 1-2 ठिकाणी करू शकता जिथून तुम्हाला टाईट करायची गरज वाटते. अशा प्रकारे खेचून घ्यायचं व्यवस्थित आणि बेसला लॉक करायचं. आता इथे आपल्याला एक 4 mm चा मणी लावायचा आहे. सो मी वायर इथे आणत आहे राऊंड करून आणि मी आता वायरमध्ये हा 4 mm चा मणी पास करून घेत आहे. अशा प्रकारे असं पकडून या होल मधून ही वायर अशी खालून काढून घेत आहे आणि टाईट खेचून ही बेसला लॉक करत आहे. 2-3 फेरे मारून टाईट ही वायर कट करून टाकायची. इयरिंग प्लस बुगडी असलेला हा आपला इयर कफ बनवून रेडी आहे. सो तुम्हाला कसा वाटला हा, ही डिझाईन कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही बनवा. खूप सोप्या पद्धतीने आपण एक्सप्लेन केलेलं आहे. खूप जणांची इन्स्टावर मेसेज होते, यूट्यूबवरही मेसेज होते की याचा आम्हाला ट्युटोरियल द्या. सो लवकरात लवकर बनवा आणि मला तुम्ही स्टोरीला मेन्शन जरी केलं तरी मी रिमेन्शन करेल. सो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या इयर कफ बनवायचं सर्व मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. मेथीचा साज मार्ट आपलं इंस्टाग्रामवरही पेज आहे आणि जर तुम्हाला कॅटलॉगची लिंक हवी असेल सो मला या नंबरला मी स्क्रीनवर नंबर देते. सो त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्हाला कॅटलॉगची लिंक शेअर केली जाईल. सर्व प्रकारचं मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. नथ मेकिंग प्लस ज्वेलरी मेकिंग, महाराष्ट्रीयन ज्वेलरी मेकिंग. सो लवकरात लवकर मला मेसेज करा, तुम्हाला कॅटलॉगची लिंक पाठवली जाईल आणि या व्हिडिओला लाईक करा आणि खूप जणांना शेअर करा. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला सो त्यासाठी खूप खूप थँक्यू.